पुढील मनोगतासाठी आदरणीय नामदार सी.आर. पाटील यांना विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करा. नामदार 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 असा. भारत माता की. काय आता मी सासरवाडीमध्ये आलो आहे ना, आवाज कसा आहे. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या या मीटिंगमध्ये आपल्यावरती उपस्थित महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि या विस्ताराचा गौरव असे गिरीश महाजन साहेब, माझ्याबरोबर 3 टाइमापासून खासदार आणि आता मंत्रिमंडळामध्ये माझ्याबरोबर सदस्य असे रक्षाताई खडसे, गुजरातहून माझ्याबरोबर आलेले मंत्री श्री मुकेशभाई पटेल, माझी पत्नी, आता नाव घ्यावं लागतं, गिरीश सांगलं सगळीकडे पुढे करा. काय महाजन साहेब तुम्ही सर्वकडे पुढे करून करा, झगडा. गंगाताई, जिग्नेश माझे अध्यक्षश्री या विस्ताराचे, फडकेजी, डॅशवर उपस्थित सर्व नेतागण. थोडं मराठीमध्ये गडबड होईल, समजून घ्या साहेब, नाही समजलं तरी मला काय. आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, महाजन साहेब, मी तुमची पहिली शेवटची गोष्ट पहिल्यांदा सांगतो. तुम्ही सांगतात की आता आपण घरातून पुढे करतात की तू जाऊ नये, तू जाऊ नये, तू जाऊ नये. आतापर्यंत तर मी कधी कोणाला सांगितलं नाही, पण आज पहिल्यांदा मी इथे यायचं नक्की केलं. तर माझ्या घरातून सांगितलं की तुम्ही काय जाऊन काय करणार, मी येते तर तुम्हाला फायदा होईल. म्हणजे पुढे करायचं म्हटलं ते स्वतःच पुढे होऊन गेले. भारतीय जनता पार्टीचे सरकार, त्याचे परिणाम, त्याचा मॉडेल जर पाहायचं असेल तर तुम्ही गुजरातला बघा. डबल इंजिनची सरकारची गोष्ट होते की केंद्रामध्ये मोदी साहेबांची सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची भूपेंद्र पटेलची सरकार, आणि त्याच्यामुळे जे कामं होतात, जो विकास होतो, त्याचे फळ हे लोकांना मिळतात. आणि त्याच्यामुळे लोक गुजरातकडे पाहत असतात, गुजरातची ईर्ष्या सुद्धा करतात. पण गुजरात पासून शिकायला कोणी तयार नाही. मी काल शहादाला होतो, धुळ्याला होतो. धुळ्या जिल्ह्यातून जे दूध सुरतला सुमन डेअरीमध्ये भरलं जातं आणि APMC मार्केटमध्ये जो भाजीपाला जातो, त्यांना दर महिन्याला जवळजवळ 300 कोटी रुपये धुळे जिल्ह्याला मिळतात. शहादा जिल्ह्यामध्ये, शहादामध्ये नंदुरबार त्या विस्तारामधून जे दूध जाते आणि जो भाजीपाला सुरतला जातो, त्याच्यामध्ये त्यांना जवळजवळ 6,000 कोटी दर वर्षाला त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात. इथे कोणी त्यांना दुधाचा भाव देत नव्हतं. सहकारी क्षेत्रामध्ये दूध कोणी घेणार नव्हतं. 2018च्या अगोदर दुधाचा भाव देत होते ते फक्त 22 रुपये, आणि गुजरातच्या डेअरी जे दूध घेतात ते भाव देतात 37 रुपये. हा गुजरातचा सहकारी क्षेत्राचा जो वहिवट आहे, जे त्यांचा कार्य करण्याची पद्धती आहे, आणि त्याचा लाभ महाराष्ट्राच्या लोकांना भेटत असतो. मी त्याचे डेअरीचे चेअरमॅन, शुगर फॅक्टरीचे चेअरमॅन, APMC चेअरमॅन, या सर्वांना एक दिवस अगोदर पाठवलं होतं की तुमच्या इथे दूध बनणाऱ्या लोकांना आपण गोळा करा. तर 2 ठिकाणी जवळजवळ 5-5 हजार लोक दोघं ठिकाणी उपस्थित होते. मी तेव्हा त्यांना सांगितलं की गुजरातहून आम्ही येऊन तुम्हाला सांगू, त्याच्यापेक्षा तुम्ही समजायला पाहिजे की भारतीय जनता पार्टीची सरकार गुजरातमध्ये आहे, मोदी साहेबांची सरकार हे केंद्रामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे गुजरात डेव्हलप आहे आणि त्याचा फायदा
तुम्हाला मिळतो आहे आणि हा फायदाही तुम्हाला तुमच्या घरी घ्यायचा असेल, तुमच्या राज्यात घ्यायचा असेल तर डबल इंजिनची सरकार तुम्हाला जरूर आणावी लागेल. पहिले 2.5 वर्ष तुम्ही पाहिलं असेल की ज्यांना पुन्हा कधी सत्तेवर येण्याची शक्यता होती असे लोक गोळा झाले. त्याच्यामध्ये असे लोक होते ते पहिल्यांदा सत्तेवर आले आणि भागीदारी त्यांनी करून टाकली. आणि जे महाराष्ट्राला त्यांनी जे नुकसान केलं असं नुकसान आतापर्यंत कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही पार्टीने नाही केलं इतकं केलं. महाराष्ट्र एक टाईम इंडस्ट्रीमध्ये प्रथम नंबर होतं, टॅक्समध्ये प्रथम नंबरला होतं. आज महाराष्ट्र मागे पडते आहे. का पडते आहे? आणि 2.5 वर्षानंतर जेव्हा पुन्हा सरकार भारतीय जनता पार्टीने युतीची सरकार झाली आणि त्याच्याने लोकांचा फायदा होणं सुरू झालं, लोकांचे काम होणे सुरू झाले. मोदी साहेब जे पैसे पाठवतात नियम असे असतात की केंद्र सरकार जे पैसे देतात ते राज्याला जातात आणि राज्य जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतला पैसे जातात. पण तिथे जर आपली सरकार नसली तर ते पैसे सीधे त्यांच्या खिशामध्ये जातात, तुमच्यापर्यंत ते येऊ देत नाही. आणि हे मी नाही सांगत, राजीव गांधी काँग्रेसचे पंतप्रधान असताना त्यांनी सांगितलं होतं की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो, 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे खाऊन जातात. कोण होतं तेव्हा? खालून तर वरपर्यंत सर्व तिथे काँग्रेसचं शासन होतं. एवढा ते भ्रष्टाचार करतात. 85% भ्रष्टाचार करणारे हे लोक हे पुन्हा सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करतायत. करू द्यायचं का? करू द्यायचं आहे? तुमचा आता जो इथे उमेदवार जिंकलेला आहे तो कोणत्या पार्टीचा आहे? कोणती? काँग्रेस. या काँग्रेसने अख्ख्या देशाचा सत्यानाश करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही त्यांचाच कॅन्डिडेट जिंकून आणलं. इथे हरिभाऊ 2009 ते 2014 पर्यंत लोकसभामध्ये माझ्याबरोबर होते. मी त्यांचे काम करण्याची पद्धती पाहिली. खूप चिवटणं आपल्या विस्तारामध्ये काय करता येईल, शुगर फॅक्टरीमध्ये जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल, काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न हा त्यांचा सतत असायचा. एक जागृत प्रतिनिधी कसा असावा तर हरिभाऊला तुम्हाला याद करावा लागेल. त्यानंतर रक्षाताई आल्या, त्यांनीही त्याचप्रमाणे काम करून या विस्तारामध्ये एक महिला आहे पण त्याने सांगितलं की मी दर गावाला 3-4 महिन्यात एकदा जाते. एवढा प्रवास कधी कोणी केला का? त्यांनी सांगितलं की काँग्रेसचा आमदार तो कधी दिसतच नाही. तो म्हणतो की आम्ही काही देतो इलेक्शनच्या टायमाला म्हणून आम्हाला यायची गरज नाही. मला तुम्हाला सर्वांना विचारायचं की तुम्ही काही विकाऊ आहेत का? तुमची किंमत कोणी लावू शकतो का? तुम्हाला कोणी विकत घेऊ शकतो का? हा जबाब त्याला द्यायचा. यावेळेस 20 तारखेला त्याला जबाब द्यायची जबाबदारी हे तुमच्या सर्वांची आहे. जर यावेळेस जर अमोल हारला तर मला नक्की विश्वास होईल की तुम्ही सगळं विकत गेले. तर तुम्ही विकले नाही पाहिजे, तुम्हाला कोणी खरीद केलं नाही पाहिजे. तुम्हाला सांगितलं ना, आता महाजन साहेब बोललो ना की हे तर पारपट्टी आहे. त्याच्यामध्ये सर्वांच्या घरामध्ये धन आहे, पैसे आहेत, त्यांना कोणी विकत घेऊ शकत नाही, ताकदच नाही. मी आज पुष्कळ गाव फिरलो. जळगाव निघाल्यापासून मी वरणगावला गेलो, तिथून पिंपरीला गेलो, पिंपरीहून उचंद्याला गेलो, उचंद्याहून इथे येताना पुष्कळ गावाला पाटोंडी आला, आम्हाला थेरोळेला साईडला राहून गेला. मी घुसण्याची हिंमत नाही केली. एकदा घुसलो होतो तर आता जिंदगीभर पस्तावा येतोय. आता दुसऱ्यांदा कसं काय घुसतो? तुमच्यात एवढी हिंमत आहे का सांगायची? मला माहित आहे, घरी जाऊन पाहून घेऊ. आता तर बोलून घ्या. पण या सर्व गावामध्ये जी समृद्धी मी पाहिली या विस्तारामध्ये, हे समृद्धी जर तुम्हाला टिकून घ्यायची असेल तर तुम्हाला
भाजप आणि युतीची सरकार तर जरूर आणावी लागेल आणि तरच तुमचे काम होतील. तुम्ही 15 HP हॉर्स पॉवरची गोष्ट करताना जेव्हा मोदी महाजन साहेब बोलले आणि तुम्ही टाळ्यांचा गळगळाट केला, तुमची मनाची इच्छा आहे की झालं पाहिजे, पण जर काँग्रेसची सरकार आली ना तर हे जे 1500 रुपये भगिनींना भेटतायत ना ते दुसऱ्या दिवशी बंद. तर बंद करायचं की चालू ठेवायचं आहे? भगिनी तर भाजपला आणि युतीला मत देणारच आहेत, पण तुमचे मत बी बरोबर पडतील त्या 1500 वर बी काही जास्त मिळण्याची संभावना मला दिसते आहे. महाजन साहेब एक इथे खोटं बोलून गेले. त्यांनी सांगितलं की आमचा विस्तार आता खडकी विस्तार आहे, पण खडकी विस्तार बी आता मजबूत झालेला आहे मला माहित आहे, पण त्यांच्याबरोबर तुमच्याबरोबर स्पर्धा करण्याची ताकद त्यांची झाली आहे, कारण की तुम्ही तुमच्या विस्ताराचं ध्यान देण्यासाठी तुमचा प्रतिनिधित्व झाला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न केला नाही. इमानदारीने प्रयत्न करून ताकद लावून जो तुमच्या विकासाला अटकवतो आहे त्याला दूर करण्यासाठी आणि जो तुमच्या विकासाला पंथावर पुढे घेऊन जाईल, त्या विस्ताराला पुढे घेऊन जाईल, त्याला जिंकवण्याकरता तुम्ही सर्वांनी संकल्प करायला पाहिजे. तुम्ही तयार? काय 1-2 लोक बोलले, बाकी काही तयार दिसता नाही आहे. सगळे तयार? हा, अमोल इथे नाही आहे. नंतर मी त्याला सांगितलं की फोटो पाळून घे सर्वांचे चेहरे. मला एक दिवस दिल्लीला रक्षाताई भेटायला आल्या. त्यांनी काही दुसरे लोकांना मानले. मध्य प्रदेशचे ते एक आमदार होते, काय नाव त्याचं, डॉक्टर अर्चना चिटणीस, त्यांनी घेऊन आले आणि त्यांनी मला सांगितलं की तापी मेगा हा प्रोजेक्ट करायचा आहे. करायचा का नाही? जवळजवळ 30,000-40,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. रक्षाताईंनी सांगितलं आणि गिरीश महाजन साहेबांनी मला गाडीमध्ये बसता पहिल्याच गोष्ट तेच सांगितलं. मला एक चिठ्ठी दिली त्यांनी की हे बघा तुम्हाला करायचं आहे मेगा रिचार्ज प्रकल्प. हा प्रतिनिधी कसा असतो की आपल्या विस्तारासाठी लोकांच्या हितासाठी कशा प्रकारच्या प्रोजेक्टाला आग्रह करतो हे त्याचा रिझल्ट आहे. मी त्यांना सांगितलं की आम्ही त्याच्यावर काम सुरू केलं आहे. टेक्निकल ओपिनियन त्याच्यावर मिळवतो आहे. हे गोष्ट रक्षाताईलाही माहीत आहे, पण त्यांनी आता मला बाजूला बसल्या तर तेव्हा आणखी पुन्हा सांगितलं की तुमच्याजवळ अटल भूजल योजना मी तुमच्या मंत्रालयामध्ये येते. म्हटलं हो येते ना. तर म्हणून त्याच्यासाठी मला तुम्हाला भेटून या विस्तारामध्ये काम करायचं आहे. आता त्या बोलल्या, बाजूला बसला त्याचाही फायदा त्यांनी घेऊन घेतला. लोकांसाठी काय मागायचं, केव्हा मागायचं, कसं मागायचं, त्याच्याने काय फायदा होईल ते तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आणि त्यांचे इलेक्टेड जे मेंबर आहेत त्यांच्यापासून त्याचं शिकायला पाहिजे. मला मोदी साहेबांनी जलशक्ती मंत्रालय दिलं. अमोल ना सोनम, अरे जिग्नेश आमचे MLA है. एक महीने यहाँ આવી जाओ ऊपर આવી जाओ. આટલા દૂરથી ખબર નહીં પડી મને કે જિગ્નેશ અહીંયા ખાધી હોય. સાહેબ 1.5 મહિનાથી અહીંયા જ છું साहेब. जिग्नेशभाई आमचे MLA होते. संघटनेमध्ये खूप त्यांचा कामाचा अनुभव आहे. पण मोदी साहेबांनी जेव्हा मला जलशक्ती मंत्रालयाची जबाबदारी दिली आणि त्यांचा एक प्रकल्प होता कॅच द रेन. पाऊस जो पडतो त्याला झेलून घ्या आणि पाऊस झेलून त्या पाणीला तुम्ही जमीनमध्ये उतारा. त्याच्यामध्ये अटल भूजल योजना ते येऊन जाते. पाणी उतरलं म्हणजे पाणी जिथे टंचाई आहे, जिथे किल्लत आहे, जिथे पाणी मिळत नाही तिथे मिळेल. आम्ही गुजरातमध्ये 80,000 बोर करून जमीनमध्ये पाणी उतारण्याकरता बोर, पाणी काढण्याकरता नाही उतारण्याकरता बोर केले. आम्ही राजस्थानमध्ये जनभागीदारी बरोबर 1,60,000 बोर करण्याचा आम्हाला कमिटमेंट मिळालं आहे.
आम्ही मध्य प्रदेशमध्ये 15,000 बोर करण्याचं कमिटमेंट मिळालं आहे, सरकारचा 1 रुपया नाही. बिहारमध्ये 5 जिल्ह्याच्या सर्व गावामध्ये दरेक गावामध्ये 4 बोर करण्याचं आम्हाला कमिटमेंट मिळालं आहे. मोदी साहेब म्हणतात जल संचय, जन भागीदारी, जन आंदोलनमध्ये परिवर्तित झाली पाहिजे आणि हे काम सुरू झालं आणि त्याच्यातच अटल भूजल योजना बी येते. जे महाजन साहेबांनी योजना इथे सांगितली, इतकी योजना त्यांनी सांगितली की मी पाहत राहिलो, म्हटलं इतकी योजना तोंडावर आहे कारण की त्याच्यावर काम करतात म्हणून त्यांना बिलकुल पाठीशी आहे. पण काही योजना त्यांनी केंद्र सरकारची होती म्हणून सोडून दिली. दरेक घरी टॉयलेट बनवण्याची जेव्हा लाल किल्ल्यावरून मोदी साहेबांनी जाहिरात केली तेव्हा काँग्रेसवाले हसत होते, म्हणे हा कसा प्रधानमंत्री आहे की तो लाल किल्ल्यावरून टॉयलेटची गोष्ट करतो. अरे असा प्रधानमंत्री आहे की त्याला माहित आहे की 2027 मध्ये विकसित भारत बनवायचा असेल आणि जर कोणाच्या घरी टॉयलेट सुद्धा नसेल तर विकसित भारत बनवू शकत नाही. त्यांना पहिल्या टॉयलेटची व्यवस्था झाली पाहिजे आणि ही भगिनींकरता गावामध्ये महिलांना भगिनींना त्यांना जर शौचक्रियेमध्ये जायचं असेल तर त्यांना अंधार होईल त्याची वाट पाहत होते. काही महिला शौचक्रियेसाठी बाहेर गेली नाही, कुठून लाईट दिसला बाईकचा मोटरसायकलचा तरी त्यांना तिथे उभं होऊन राहावं लागत होतं, शरम येत होती त्यांना. या तरंगी म्हणून त्यांना बाहेर काढायचं काम मोदी साहेबांनी केलं. आता त्यांना अंधार होण्याच्या पर्यंत वाट पाहायची आवश्यकता नाही. बाहेर गेल्यामुळे त्यांनी जे सुरक्षेचे प्रश्न येत होते, आता महिला घरामध्ये टॉयलेट असल्याने सुरक्षित झाली. जे त्यांचे मुलं सुद्धा बाहेर शौचला जात होते त्यांना डायरियासारखा रोग लागत होता आणि त्या रोगामुळे दरवर्षी लगभग 50-60 हजार मुलांची मृत्यू होत होती. 14 ते 19 पहिल्या 5 वर्षामध्ये WHO चा रिपोर्ट आहे की 3 लाख मुलांना या मृत्यूच्या मुखातून वाचू शकले. हे मोदी साहेबांची योजना. 70 वर्षामध्ये कोणी टॉयलेटची बात गोष्ट नाही केली. सरकारची जबाबदारी होती ते नाही केली, ते मोदी साहेबांनी केली. 11 करोड घरामध्ये 60 करोड लोकांना सरकारने टॉयलेटची व्यवस्था करून दिली आहे कारण की ते मंत्रालय माझ्याजवळ आहे म्हणून मला त्याची माहिती आहे. आणि त्यालाही आता डबल पिक्का करायचं त्याच्यासाठी पण त्यांनी योजना बनवली आहे. दरेक घरात नळ से जलची योजना आली. WHOचा रिपोर्ट तर मी तुम्हाला अगोदर सांगतो की जे भगिनी पाणीसाठी बाहेर जात होते दूर दूर 2 किलोमीटर 3 किलोमीटर, कच्छ आहे राजस्थान आहे अशा त्या जागेवर तर जास्त दूर जावं लागत होतं. त्यांना चालत जायचं, तिच्यावर डोक्यावर पाणीचं वजन घेऊन यायचं. 5.5 कोटी घंटे रोजचे त्यांचे या कामामध्ये जात होते. मोदी साहेबांनी नल से जलची योजना केली. या भगिनींचे 5.5 कोटी घंटे रोजचे वाचले. त्याच्यामध्ये ते आपलं घरकाम करू शकतात, आपल्या मुलांकडे ध्यान देऊ शकतात, त्यांच्या एज्युकेशनवर ध्यान देऊ शकतात, ते आर्थिक उपार्जनासाठी काही काम करू शकतात आणि आर्थिक उपार्जन करून घराला मदत करू शकतात. हे काम पण नल से जलची एक योजनेमुळे मोदी साहेबांनी भगिनीसाठी किती मोठं काम केलं त्याची तुम्ही कल्पना करा. आणि नल से जल आलं ते शुद्ध पाणी आलं. भगिनी जे पाणी घ्यायला जात होते शुद्ध पाणी नसल्याने बिमारी येत होती. सर्वांना मुलांपासून सर्वांना बिमारी येत होती आणि त्याच्यावर जो खर्च होत होता त्याच्यातला 8.4 लाख कोटी रुपये दर वर्षाचे हे आता भारत सरकार आणि राज्य सरकार आणि लोकांचे वाचले. फक्त पैसे वाचले असं नाही, हे पैसे तर विकासाच्या कामामध्ये खर्च होतील परंतु कोणाच्याही व्यक्तीच्या शरीरामध्ये एक इंजेक्शन दिलं, एक गोळी बी दिली, त्याची जे आड असर येते त्याच्यामध्ये पण तो वाचला. कारण की आज आपण गोळी घेतो 10 वर्षांनी रिएक्शन येऊ शकते आणि ते दवा गेली नाही पाहिजे पोटामध्ये शरीरामध्ये. हे शुद्ध पाणी दिल्यामुळे त्याचाही इतका मोठा फायदा अख्ख्या देशामध्ये सर्वांना झाला आणि त्याच्यात विशेष फायदा झाला. हे भगिनींना झाला आणि मुलांना झाला. अशी अनेक योजना मोदी साहेब राबवतात.
युवासाठी, महिलांसाठी, किसानसाठी, शेतकरी त्याने केव्हाही आजपर्यंतच्या इतिहासमध्ये शेतकऱ्यांसाठी एकही स्कीम कधीही कोणत्याही सरकारने केली नाही. पहिल्यांदा मोदी साहेबांनी स्कीम केली. वर्षातून 3 वेळा 2,000, 6,000 तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतात. साहेबांनी काय विचार केला आमच्या मीटिंग मध्ये सांगतात साहेब की हा शेतकरी मेहनत करतो, धान्य पकवतो ते आपल्या पोटासाठी, त्याच्यामुळे आपल्याला जेवण मिळू शकते. या शेतकऱ्याला लाचार होणं मला मंजूर नाही. कोणी शेतकरी अर्ज करेल न्याय मामलतदारासारखा एक सामान्य अधिकारीला आणि म्हणेल की साहेब मला तकलीफ आहे, मला मदत करा, असा अर्ज करून त्याची लाचारी प्रकट करण्याची शेतकऱ्याला गरज नाही. त्याला सन्मान मिळाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी कोणताही अर्ज केल्याशिवाय, तुम्ही मदत मागितल्याशिवाय तुमच्या अकाउंट मध्ये सीधे पैसे हे मोदी साहेब जमा करतात. कोणी दलाल नाही, कोणाला कमिशन द्यायची जरूर नाही. भ्रष्टाचार मुक्त जे सरकार कशी काय चालते हे मोदी साहेबांनी दाखवलेलं आहे. तुमच्या सर्वांच्याही खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होत असतील तर एकदा टाळ्या द्या मोदी साहेबांसाठी. तर हे सरकार चालवण्याची पद्धती आहे. कोरोना होता, कोरोनाच्या टायमाला महिलांना 1,000 रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये द्यायचे होते. कोणी अधिकारी बाहेर जाऊ शकत नव्हता आणि कोणी व्यक्ती की भगिनी मदत घ्यायला कलेक्टर ऑफिस की मामलेदार ऑफिस जाऊ शकत नव्हती. कोरोनामुळे डर होता. मोदी साहेबांनी जेव्हा बँक अकाउंट सुरू केलं ना, 0 बॅलन्सचं बँक अकाउंट सुरू केलं, तेव्हाही काँग्रेस सांगत होती की बँक बॅलन्स तर नाही आहे, बँक अकाउंट खोलून काय करणार. पण त्याला माहित होतं मोदी साहेब खूप दूरचा विचार करतात आणि मोदी साहेबांनी त्या बँक अकाउंटचा उपयोग केला आणि सगळ्या भगिनींच्या अकाउंट मध्ये 1,000 रुपये कोरोनाच्या टायमाला दर महिन्याला सीधे जमा केले. त्यांना कुठे जायची गरज नाही पडली. कोरोनाचा डर होता, बाहेर निघायची गरज नाही पडली. कोणाला कमिशन नाही, कोणी अर्जी नाही. या प्रकारचं काम हे मोदी साहेब करत असतात. मी तुम्हाला खाते देऊ शकतो की जे योजनेसाठी यांनी मला सांगितलं आहे, तापी मेगा प्रकल्पाची गोष्ट आहे, त्याच्यावरचा विचार चालू आहे. खूप मोठा प्रोजेक्ट आहे. पण त्यांनी मला अटल भूजलचं आता सांगितलं आणि मी तुम्हाला सांगितलं की रेन वॉटर हार्वेस्टिंग. तुमचं इलेक्शन होऊन जाऊ द्या, इलेक्शन झाल्यावर अमूलला इथे जिंकून जाऊ द्या, भारतीय जनता पार्टीची युतीची सरकार पुन्हा होऊन जाऊ द्या. महाजन साहेबांना आणि रक्षाताईला घेऊन तुमच्याच विस्तारामध्ये तुमच्याच घरातलं पाणी, तुमच्याच गावातलं पाणी जमीनमध्ये उतरेल. ते योजना घेऊन एक गावाचं पाणी गावात, मोदी साहेब म्हणतात ना गावातलं पाणी गावात, शेतातलं पाणी शेतात जायला पाहिजे. आमच्या इथे गुजरात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक स्कीम केली आहे आणि त्याचे मंत्री हे मुकेशभाई पटेल आहेत. त्यांनी ते गावामध्ये जे शेतामध्ये बोर आहेत, जिच्यात पाणी नाही आहे, सुकलेले आहेत, त्यांना रिचार्ज करण्याकरता जो खर्च येतो त्या खर्चातले 10% पैसे एक शेतकरी देतो आणि 90% पैसे हे सरकार देते. जर 1,00,000 रुपये लागले तर फक्त 10,000 शेतकऱ्याचे, 90,000 सरकार देते तिथे. आणि त्याच्यामुळे लगभग 14,000 बोर जे बंद होते त्यांना पुन्हा रिचार्ज करण्याचं काम सुरू झालेलं आहे. सरकार बनवू द्या. महाजन साहेबांना आपण सांगू की साहेब जो बी मिनिस्टर असेल त्यालाही घेऊन या आणि ही योजना जाहीर करा. करायला पाहिजे का नाही? हा, तुम्ही इतक्या दूर आहे की तुम्हाला माहित नाही आहे ना. पुढे येऊन ना काही असेल तर सांगायसारखं असेल तर ना मला ऐकून घ्या. अशा अनेक योजनाद्वारा लोकांच्या सुखाकारी करता केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. डबल इंजिनचे सरकार बनवा की केंद्रामध्ये मोदी साहेब आहे आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे युतीचे सरकार बनेल. अमोल इथला प्रतिनिधी असायला पाहिजे. हरिभाऊचे जे गुण होते लोकांकरता काही ना काही करत राहायची, त्यांची जे मनामधली जी भावना होती
अमोलला मी पाहिला, मी दिसतोही तो अमोल त्याच्यासारखा, कारण की अमोलला तर माझी मेसेज कधी भेटली नाही, पण त्याचा फोटो बघितला. हरिभाऊला ओळखते, हरिभाऊ आमच्या घरी येत होते, आम्ही त्यांच्या घरी जात होतो, तर फोटो बघितला अमोलचा तर म्हणे तर बिलकुल हरिभाऊची कॉपीच दिसते. असं बोलले ना, तो विचारून घ्या बोलले का नाही. तर या अमोलला पाठवायचं का नाही मुंबईला? नक्की ना. तर तुमची जे काही जबाबदारी असेल ते आम्ही घेतो. जे काही सरकारचे प्रोजेक्ट राज्य सरकारचे असतील ते आताच गिरीश भाऊ त्यांनी सांगितलं आहे की मी बसलेलो आहे, तुम्ही माझ्याजवळ या, मी करून देईल. आणि मला विश्वास आहे की तेव्हा त्यांनी हो सांगितलं होईल, नाही सांगितलं तर नाही होणार, पण त्यांनी हो सांगितले आणि मी त्याचा साक्षी आहे, लक्षात आहे का, साक्षी आहे. त्यांना करावं लागेल. पण पाण्याची चिंता तुम्ही सोडून द्या. मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पाण्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही जो प्रयत्न सुरू केला आहे त्याला मी एक वाक्यात सांगू शकतो. सुरतला अटलजी आले होते. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा आले त्यांनी एक भाषणामध्ये बोलले की 30चं विश्वयुद्ध होईल, ते विश्वयुद्ध पाण्यासाठी होईल, पाण्याकरता होईल. आणि मी आमच्या इथे कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती आले होते, त्या भाषण मी तेव्हा तिथे बोललो. राष्ट्रपतीजीला मी सांगितलं की 30चं विश्वयुद्ध होईल तर होऊ द्या, पाण्यासाठी झालं तरी वांधा नाही, पण भारत देशाचा एकही व्यक्ती त्या युद्धामध्ये नसेल, कारण की त्याला जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी, जिथे पाहिजे तिथे पाणी, हे मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच होईल. आपण स्वतंत्रता करता, आपण माहिती आहे की स्वतंत्रता मिळवली कोणी? गांधीजीने मिळवली. पण स्वच्छता आणि पाणी, हे स्वच्छता आणि पाण्याची योजना आणि अनेक दुसरी योजना जे लोकांपर्यंत बोल, त्याच्यासाठी इतिहास नरेंद्र मोदी साहेबांचं नाव लिहेल, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. तुमचा बराच टाइम घेतला, खूप मोठी संख्या तुम्ही आले, बसले. मी माझ्यामुळे नाही बसले, पार्टीमुळे बसले, युतीचे सरकारमुळे त्याच्यामुळे बसले, काही असतील गंगामुळे बसलेले बी असतील, आहे ना की नाही आहे? तर आता तुम्हाला जे काही सांगायचं मी सांगितलं आहे, पण मला असं वाटतं की आज मी पहिल्यांदा इथे आलो. तसा तर मी बऱ्याच वेळा आलो रावेरला, पण आज पॉलिटिकल याच्यामध्ये काही मागायला तुमच्याकडे इथे आलो आहे. आणि तुम्ही निराश नाही करणार. जवायला कोणी निराश करते का? आता जवायला निराश होईल तर मुलगी परत, आता जमाना बदलला आहे, ते आपल्याला परत करतात. मी एक विचारत असतो की कोणाचा घरात चालत असेल असा कोणी व्यक्ती असेल त्याने हात वर करावा. एकही नाही. चला, तुम्ही माझ्याच जमातमध्ये आहे, माझ्या काही घरात चालत नाही. विचारून घ्या. हा, तर आपण 23 तारखेला रिझल्ट आहे. 23 तारखेला काउंटिंग झाल्यावर रावेरमध्ये जे विजय सरकार जिंकणार आहे ते अमोल जावडेकर निघणार आहे. आणि त्या विजय सरकारमध्ये तुम्ही सर्व उपस्थित राहावं असे मला तुम्हाला आजपासून आमंत्रण आहे. की मला विश्वास आहे की तो नक्कीच जिंकणार आहे. तुम्ही सर्वांनी हातभार लावला की त्याची 25,000पेक्षा जास्त त्या लीडची गोष्ट आता लक्षात केली, त्याच्याहून जास्त लीड नक्कीच मिळेल असा मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. भारत माता की वंदे. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. पुढील आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष महेश चौधरी यांना विनंती करतो. आजच्या या महायुतीचे उमेदवार आदरणीय श्री अमोल भाऊ जावडे यांच्या प्रचारासाठी सन्माननीय CR पाटील सर, आदरणीय मुकेशभाई